नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. आजच्या आमदार अपात्रता निकालात ज्या गटाला वाटत असेल अन्याय झाला तो गट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो. थोडी खुशी थोडा गम असाही निकाल असू शकतो. आपल्यावर अन्याय झाला असं कुठल्या गटाला वाटत असेल तर तो गट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो, असं विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबतीत ज्या गटाला वाटत असेल की आपल्या याच्याप्रमाणे निकाल लागला नाही आणि त्याकरता तो निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागू शकतो. अर्थात या बाबतीत अध्यक्ष काय निर्णय देतात हे जरी महत्त्वाचं असलं तरी हा विषय थोडी खुशी थोडी गम अशाही प्रकारचा असू शकतो आणि त्यामुळे या निकालपत्रामध्ये ज्या विशेषतः अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध जर कुठल्याही गटाला दाद मागायची असेल तर त्यांना उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय येथे देखील प्रत्यक्ष जाता येईल. अजित पवार यापुढे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले तर त्यांचा वेगळा विषय हाती घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा ग्रंथ लिहा पण मराठा आरक्षणाबाबत बोलायचं नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी अजित पवारांना दिलाय. गोदाकाठच्या 123 गावांच्या संवाद दौऱ्याचा पहिला टप्पा आटपून आल्यानंतर जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधलाय. मनसे कार्यकर्ते आणि माथाडी कामगार यांच्यात पुन्हा खारघर रुग्णालयाबाहेर वाद झालाय. मनसेच्या नावाखाली ज्यांनी नाव कमावले तेच आज लाईव्हच्या माध्यमातून राज ठाकरेंच्या विरुद्ध बोलत आहेत. त्यांनी या गोष्टी बंद केल्या नाहीत तर आम्ही गप्प बसणार नसल्याचे यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. माथाड्यांनी मारलेलं आहे, पळून पळून माथाड्यांनी मारलेलं आहे. महाराष्ट्र सैनिकांना ही बाईट पहिली थांबवा. महाराष्ट्र सैनिक रायगडमधील रोहा शहरात वन्यजीवांच्या अवशेषासह मोठा शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील धनगरआळी येथे तन्मय भोगटे याच्या घरावर छापा मारला असता आरोपीच्या घरात पोलिसांना 12 बोरच्या 4 बंदुका आणि एका रिव्हॉल्व्हरसह चाकू, तलवारी, 90 जिवंत काडतुसे, बंदूक बनवण्याचे साहित्य तसेच वन्य प्राण्यांचे अवशेष आणि शिंगे आढळून आली आहेत. आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी सदरील मुद्देमाल जप्त केलाय. काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब खाडे आणि त्यांच्या टीमनी रोहा या ठिकाणी छापा मारला आणि तन्मय सतीश बोगटे वय वर्ष 24 याला ताब्यात घेतलं. त्या ठिकाणी अनेक अशा गोष्टी मिळून आल्या. त्यामध्ये 12 बोरच्या 4 बंदुका मिळून आल्या, एक देशी बनावटीची रिव्हॉल्वर, 5 चाकू, 2 धारदार तलवारी, 6 कोयते, 90 जिवंत काडतुसे, 5 रिकामी काडतुसे, बंदुके आणि काडतुसे हे बनवण्याचं बरंचसं सामान मिळालं. त्याचबरोबर हरिण आणि तत्सम जातीची जी प्राणी आहेत त्यांचे बरेचसे जी शिंगं आहेत ही त्या ठिकाणी मिळून आली. अशा पद्धतीचा हा मुद्देमाल मिळाल्यानंतर वन्यजीव कायद्यानुसार या आरोपीच्या विरोधामध्ये रोहा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे आणि अटक करण्यात आलेली आहे. नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळा प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनील केदार यांचा शिक्षा निलंबनासाठीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने अटींसह मंगळवारी मंजूर केलाय. त्यामुळे 28 डिसेंबरपासून कारागृहात असलेल्या केदार यांना दिलासा मिळालाय. काल संध्याकाळी उशिरा निकालाची प्रत हाती आल्याने ते कारागृहाबाहेर आले नव्हते. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला लिलावासाठी नोटीस आली आहे. 203 कोटींच्या कर्ज वसुलीसाठी युनियन बँकेकडून लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. 25 जानेवारीला कारखान्याचा लिलाव असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये असून ऑनलाईन पद्धतीने कारखान्याचा लिलाव होणार असल्याची माहिती मिळते. श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दिवशी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी राज्यात मद्य विक्रीही बंद ठेवण्यात आली आहे.
आओगे जब तुम फेम प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते प्रोस्टेट कर्करोगाने त्रस्त होते. वयाच्या 55व्या वर्षी कोलकाता येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही उस्ताद राशिद खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. हे संपूर्ण देशाचे नुकसान असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. आओगे जब तुम साजना, आओगे जब तुम साजना, अंगना फूल खिलेंगे, बरसेगा सावन, बरसेगा सावन, झूम झूम के दो दिल ऐसे मिलेंगे. आओगे जब तुम साजना, अंगना फूल खिलेंगे. जिद्द आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर माणूस यश नक्कीच मिळवू शकतो आणि याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे भारताची कन्या शीतल देवी. जम्मू काश्मीरमधील एका छोट्या गावात राहणाऱ्या शीतलने पॅरा एशियन गेम्समध्ये हात नसताना पदक जिंकून देशाचा झेंडा फडकवलाय. पायाने धनुष्यबाण चालवणाऱ्या शीतल देवीने गेल्या वर्षी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं. तिच्या या कामगिरीबद्दल तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. पैरा तीरंदाजी खेलविदा की उत्कृष्ट खिलाड़ी सुश्री शीतल देवी ने 2023 को हांगशू चीन में आयोजित चौथे पैरा एशियाई खेल में 3 स्वर्ण पदक, महिला व्यक्तिगत कंपाउंड एवं मिश्रित, 2023 को पिल्सन चेक गणराज्य में आयोजित विश्व पैरा तीरंदाजी चैंपियनशिप में 1 रजत पदक, महिला व्यक्तिगत कंपाउंड जीता. सुश्री शीतल देवी को पैरा तीरंदाजी में उनकी उत्कृष्ट उपलब्धियों को मान्यता प्रदान करते हुए वर्ष 2023 के लिए अर्जुन पुरस्कार से सम्मानित किया जाता है. सुश्री शीतल देवी. श्री भारतातील भाषा वैविध्य हे गुगलसाठी मोठं आव्हान आहे. गुगल 1 दशकाहून अधिक काळ त्यांच्या उत्पादनांद्वारे भाषेतील अडथळे दूर करण्याचे काम करते. हिंदीचे वाढते वर्चस्व पाहता गुगलने प्रोजेक्ट वाणी सुरू केलाय, जेणेकरून भारतातील 22 भाषांचा वापर करून इतरांना तंत्रज्ञानाद्वारे सहज जोडता येईल. टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.